सुरू करू. बाकी सगळ्यांनी आपापले व्हिडिओ बंद करा प्लीज. व्हिडिओ आणि ऑडिओ. नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दम् ईशम् आनन्दिवल्लभं. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती श्री ज्ञानेश्वर महाराज, मधुराद्वैताचार्य श्री गुलाबराव महाराज, वेदांत केसरी श्री बाबाजी महाराज पंडित, भगवान गोपाल कृष्ण यांना सर्वप्रथम वंदन करते. राजाधिराज प्रभू रामचंद्र, भगवती सीता आणि हनुमंत यांना नमस्कार करून आजच्या प्रवचनाला आपण सुरुवात करू. राष्ट्रसेविका समितीच्या भगिनी रामायणाच्या कथेच्या शेवटी नेहमी ह्या अभंग किंवा हे पद म्हणत असतात. त्याचं मी पहिले त्यांनी आपण आज सुरुवात करूया. ही राम नाम नौका भवसागरी तराया, ही राम नाम नौका भवसागरी तराया, मदमोह लोभ सुसरी किती डंखिती विषारी, मदमोह लोभ सुसरी किती डंखिती विषारी, ते दुःख शांत वाया मांत्रिक राम राया, ही राम नाम नौका भवसागरी तराया, सुटले अफाट वारे भवतारु त्यात विखरे, सुटले अफाट वारे भवतारु त्यात विखरे, त्या वादळातून या देईल राम राया, ही राम नाम नौका भवसागरी तराया, भ्रमभोवर्यात अडली नौका परी न बुडली, भ्रमभोवर्यात अडली नौका परी न बुडली, धरुणी सुकाणू हाती बसले तर राम राया, ही राम नाम नौका भवसागरी तराया, आम्ही सर्व ही प्रवासी जाणार दूर देशी, आम्ही सर्व ही प्रवासी जाणार दूर देशी, तो मार्ग दाखवाया अधिकारी राम राया, तो मार्ग दाखवाया अधिकारी राम राया, ही राम नाम नौका भवसागरी तराया, भवसागरी तराया. परमेश्वराच्या नामाचं महत्त्व ह्या पदातून, ह्या अभंगातून खूप सुंदर पद्धतीने सांगितलं आहे. रामनामाचं महत्त्व अपरंपार आहे. त्याचं महत्त्व वारंवार वेगवेगळे संत, वेगवेगळे ऋषी मुनी वेगवेगळ्या पद्धतीने ठसवतात. अनेक अभंग त्यावरती असलेले आपल्याला रामनामाच्या आणि एकूणच नामस्मरणावरती अनेक अभंग आपल्याला सापडतात. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीत सुद्धा 12व्या अध्यायामध्ये मी माझ्या भक्तांसाठी नामाच्या सहस्रभरी नावा सोडतो असं म्हटलंय. कारण की ह्या जणू काही नावं आहेत, नामस्मरण ह्या जणू काही नावं आहेत आणि त्यामध्ये बसून सर्वसामान्य लोक परमेश्वरापर्यंत पोहोचू शकतात. हा मार्ग, भक्ती मार्ग अतिशय साधा, सोपा, सुलभ आणि सर्वांना सहज जमणारा आहे असंच आपल्याला इथे ह्या अभंगातूनही कळतं आणि ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीत सांगितलं आहे. त्याचाही खरं म्हणजे विस्ताराने ते सांगता येईल, पण आज आपल्याला तेवढा वेळ नाही. थोडक्यामध्ये ह्याचं विचार विवरण केलं.
आज आपण पुन्हा रामायणाकडे वळतोय. कालच्या भागामध्ये अयोध्याकांड सुरू झालेलं आहे. अयोध्याकांडामध्ये आपण बघतो राम आणि सीता आणि या सगळ्यांच्या वराती येतात आणि सगळ्यांचं धूमधडाक्याने स्वागत होतं. घरामध्ये त्यांचं स्वागत होतं, त्या सगळ्या गृहलक्ष्मींचं. भरत आणि शत्रुघ्न तिकडे आपल्या आजोळी निघून गेलेले आहेत आणि राम तिथे आहेत. राम, सीता आणि लक्ष्मण आणि उर्मिला तिथे आहेत. आणि अशा वेळी आपल्याला असं दिसतं की राम तिथे नुसते राहत नाही. 12 वर्षाच्या कालावधीमध्ये रामांनी काय केलं आहे तर राजा म्हणून जे काही यथोचित कर्तव्य आहेत ते सगळी कर्तव्य राम त्यावेळेसच करतात आहेत. सगळ्या लोकांमध्ये मिसळतात आहेत, लोकांचे प्रश्न समजावून घेतात आहेत, लोकांना न्याय देतात आहेत, लोकांची भांडणं सोडवतात आहेत, लोकांना एकमेकांच्या अडचणी समजावून घेऊन लोकांचे प्रश्न सोडवतात आहेत. असे हे राम आहेत. आणि अशा वेळी त्यांना सिंहासनावर बसवायचं, त्यांना त्यांचा राज्याभिषेक करायचा असा दशरथांनी निर्णय घेतल्यानंतर आणि लोकांनी तो मान्य केल्यानंतर मग जे काय होतं ते आपण बघायला सुरुवात झालेली. कैकेयीला तिची जी मंथरा नावाची दासी आहे ती तिच्या हिताचा जाणू काही सल्ला देते असं सांगून ती तिला हिताचा सल्ला देते आणि सांगते की अरे तू काय इथे आनंदात बसली आहेस, राम राज्यावर बसणार आहे. आणि तिचं मन कलुषित होतं, तिचं मन पुन्हा एकदा मोहाकडे झुकतं. तिच्या मनात कामना निर्माण होते की आपला जो मुलगा आहे भरत त्यालाच राज्य मिळालं पाहिजे. ही भावना एकदा धुडमूल झाल्यानंतर मग काही विचारूच नका, तिचा संपूर्ण ताबा क्रोध घेतो. आपल्याला काल हा आपण बघितला होता. साधकांच्या जीवनामध्ये सगळ्यात जास्ती महत्व कशाला असेल तर या षड्विकार आपल्या मनामधनं घालवण्याला आहे. काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर हे षड्विकार आपल्या इथे सांगितले गेले आहेत की आपण साधना करत असताना ते पुन्हा पुन्हा आपल्याला या संसारात आणतात, पुन्हा पुन्हा आपल्याला आपल्या मनामध्ये विचारांचं थैमान घालतात आणि विचारांच्या विचारांच्या आवर्तामध्ये आपण अडकलो की पुन्हा पुन्हा त्या मोहाच्या क्षणांमध्ये जाऊन अडकतो. क्रोध आपल्याला येतो, आपल्याला अनेक सगळे क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर निर्माण होतात. क्रोधाच्या बाबतीत एक उदाहरण द्यायचं म्हणजे के.व्ही. बेलसर यांचं सुंदर असं पुस्तक आहे, त्याचं नाव आहे आनंद साधना. ते म्हणतात आनंद साधना करायची आहे ज्याला, त्याला या षड्विकारांना सोडलंच पाहिजे. आणि म्हणून त्यांनी स्वतः केलेले प्रयोग आहेत की मी कशा प्रकारे या षड्विकारांना सोडलं. आणि हे सांगत असताना त्यांनी सांगितलंय की माझा स्वभाव शांत असल्यामुळे सगळ्यांना वाटत होतं की मी कधी चिडत नाही आणि माझी स्वतःची सुद्धा अशीच समजूत होती की मला राग फारसा येत नाही. आणि म्हणून त्यांनी असं ठरवलं की आपण राग सोडायचा. क्रोधावरती नियंत्रण मिळवण्यासाठी त्यांनी ठरवलं की ज्यावेळेस आपल्याला अगदी अंतर्मनातून थोडासा जरी राग आला आहे असं जाणवलं, क्रोध आला आहे असं जाणवलं की आपण आंघोळ करायची. आंघोळ केली की आपल्याच लक्षात येईल की दिवसातनं आपल्याला किती वेळा राग आला. आणि मग त्यांनी असं लिहिलंय, स्वतः त्यांचा अनुभव लिहिलाय त्या पुस्तकामध्ये. आणि ते सांगतात की मला दिवसातून 5-5, 6-6 वेळा आंघोळ करावी लागली आणि माझ्या लक्षात आलं की क्रोध सोडणं इतकं सोपं नाही. सगळ्यांना माहिती असलेली सगळ्यांना माहीत असेल ती गोष्ट, पण तरी मी पुन्हा एकदा सांगते की एक जण काशीला जाऊन आले आणि लोकांनी त्यांना आल्यावर विचारलं की का हो काशीला जाऊन तुम्ही काय सोडलं, तर ते म्हणाले की मी क्रोध सोडला. एकाने मावंद घातलं, सगळे लोक जेवायला आले आणि प्रत्येक जण विचारायचा की का हो काशीला जाऊन काय सोडलं, तर तो सांगायचा अहो क्रोध सोडला. पुन्हा विचारलं काय सोडलं, अहो क्रोध सोडला. शेवटी तो इतका चिडला, अहो किती वेळा सांगायचं म्हणे तुम्हाला, मी क्रोध सोडला, मी राग सोडलाय. इतकं राग स्वतःच्या ताब्यात आणणं अत्यंत कठीण आहे. आणि म्हणून त्याच्यावरती ताबा मिळवण्यासाठी आपल्याला स्वतःला इंद्रिय संयमन करावं लागतं. आणि गुलाबराव महाराजांनी सांगितलं आहे, मानस आयुर्वेद नावाचा प्रज्ञाचक्षुश्री गुलाबराव महाराज यांनी मानस आयुर्वेद नावाचा एक ग्रंथ लिहिला आहे. आणि त्यामध्ये ते सांगतात की हे षड्विकार जर मनामध्ये असतील तर तुमच्या शरीरावरती त्याचा परिणाम होतो आणि अनेक रोगांची उत्पत्ती होते. आपल्याला कळत नाही की रोगांची उत्पत्ती बाह्य गोष्टींमुळे झाली आहे असं आपल्याला वाटतं, पण त्या बऱ्याचशा गोष्टी या अंतर्गत ह्या षड्विकारांमुळे निर्माण झालेल्या असतात. आणि या षड्विकारांमुळे सत्व रज तम जे शरीरातलं आहे ते त्याचं संतुलन बिघडतं आणि मनुष्य आजारी होतो. आणि हा असा जो तो आजारी झालेला आहे तर त्याचं आजार पण घालवण्यासाठी पहिल्यांदा काय करायचं असेल ते हे जे षड्विकार आहेत त्यांचं संतुलन झालं पाहिजे, ते निघून गेले पाहिजे
आणि संतुलित बॅलन्स असा तो मनुष्य झाला पाहिजे, तेव्हा कुठे अध्यात्माची प्रगती त्याची होऊ शकते, अन्यथा होऊ शकत नाही. आणि म्हणून महाराजांनी त्याचा उपाय सांगितला आहे की याच्यासाठी उपाय काय, षडविकार काढायचे म्हटलं, मी जसं म्हटलं त्या माणसाला पुन्हा पुन्हा राग येत होता आणि तो सांगत होता की अहो राग सोडला ना मी, तसं होतं. पुन्हा पुन्हा ते विकार सोडायचा म्हटलं तरी पटकन त्याच्यावरती नियंत्रण येत नाही, कंट्रोल येत नाही. त्यासाठी महाराज सांगतात की तुम्हाला काय करायचं आहे, हे षडविकार नियंत्रणात आणून आपलं मन ताब्यात ठेवायचं असेल तर तुम्हाला सत्संगाची आवश्यकता आहे, तुम्हाला साधू संगतीची आवश्यकता आहे. तो एकमेव उपाय असा आहे. आणि नामस्मरण हा उपाय असा आहे की ज्यामुळे तुम्हाला हे षडविकार काढता येतील. या कैकेयीच्या निमित्ताने आपल्याला हा विषय इथे सांगता येतो, कारण की अशा प्रकारे तिचा सगळा जिला खरोखर प्रेम आहे रामाबद्दल, जिला खात्री आहे रामाच्या प्रेमाची, ती त्याच्या विरोधी कसं वागते आणि किती कठोर होऊन जाते आणि तिचं हृदय कसं पाषाण हृदय बनतं की स्वतःच्या पतीची सुद्धा ती पर्वा करत नाही, असं आपल्याला दिसतं. आता हे असं सगळं असं असताना, वातावरण असं कलुषित झालेलं असताना ती रामाला निरोप पाठवते सुमंतासोबत की रामाला म्हणावं तुला दशरथांनी बोलवले. आणि दशरथांनी बोलवलंय म्हटल्यानंतर राम विचारतात काय कारण आहे, मी जातो. राम लगेचच येतात आणि रामांनी काय काय केलंय, राज्याभिषेक आहे त्यांचा, म्हणून वसिष्ठ मुनी त्यांना सांगतात रामाला की तू आणि सीता दोघांनी आज रात्रीपासून व्रताचरण सुरू करा, उपास करा रात्रीला आणि दर्भशय्येवर झोपा. आपल्याला या रामाच्या जन्मामध्ये संपूर्णतः वेळोवेळी दिसतं काय, तर राम दर्भावरती झोपलेत, राम तृणशय्येवर झोपलेत, हेच दिसतं. सगळं जीवन हे त्यागमय जीवन आहे. त्या जीवनामध्ये आपल्याला उपभोगाचा स्वामी नाही आहे राम, तर राम राजा कशाचा आहे, उपभोग शून्य स्वामी आहे. उपभोगाचा संपूर्णतः त्याग म्हणजे रामाचं जीवन आहे. रामासोबतच सीतेचं जीवन आहे, सीतेसोबतच लक्ष्मणाचं आणि संपूर्ण रामायणातल्या पात्रांचं जीवनच आपल्याला त्यागमय दिसतं. रामाची भावंड काय, रामाचे सगळेजण काय, ह्याला कारणच ते. आणि अशा प्रकारे रामाला आदल्या दिवशी राज्याभिषेक आहे उद्याला, म्हणून आदल्या दिवशी ते दर्भासनावर झोपतात, रात्री उपास करतात, नियम करतात, व्रत करतात आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी निरोप येतो की दशरथांनी बोलवले. राम तातडीने आपल्या वडिलांना भेटायला जातात आणि बघतात तर काय दृश्यात सगळं विपरीत दृश्य आहे. कैकेयी आहे ती कोपऱ्यामध्ये आणि अतिशय क्रुद्ध अवस्थेमध्येच बसलेली आहे. इकडे दशरथ अगदी लहान वदन त्यांचं झालेलं आहे, ते अतिशय दुःखी कष्टी झालेले दिसतात आहेत, ते अतिशय केविलवाणी अवस्था त्यांची झालेली आहे. त्यांना कळतच नाही रामाला झालं काय. ते मातेला विचारतात काय झालं यांना, बोलत का नाहीत, मला का काहीच सांगत नाही आहेत, काल तर हे अतिशय आनंदात होते आणि आज असं का झालेलं आहे. त्यावेळेस कैकेयी सांगते की त्यांनी मला जे 2 वर दिले होते ते 2 वर त्यांना आता ते सत्यवचनी असल्यामुळे ते वर पूर्ण करणं त्यांना शक्य होत नाही आहे आणि ते वर पूर्ण करण्यासाठी तुझ्या वचनाची आवश्यकता आहे, तू त्याप्रमाणे वागण्याची आवश्यकता आहे. राम म्हणतात मी काय करायला हवंय, तर ती सांगते की भरताला राज्याभिषेक आणि रामाला वनवास, 14 वर्ष वनवास. खरं सांगायचं म्हणजे बघा किती विपरीत स्थिती आहे दोन्ही वेळेसची. एकीकडे राज्यावर बसायचं आहे, सगळं एवढं मोठं राज्य त्यांच्या नियंत्रणात येणार आहे, अशा ऐन वेळेला राज्याभिषेकाच्या ऐन वेळेला कैकेयी त्यांना अगदी विरुद्ध सांगते की सगळ्याचा त्याग करून वनामध्ये जायचं. आपल्यासारखा सामान्य माणूस त्याची कल्पनाही नाही करू शकत की अशा प्रकारे आलं तर काय करू. थोडंसं वनाच्या विरुद्ध झालं की लगेच आपल्याला दुःखाची प्राप्ती होते. थोडंसं आपल्याला कुठे कष्ट प्राप्त झाले, थोडं कुठे आपलं मन विचलित झालं, त्रासदायक काही झालं की आपलं मन लगेचच दुखावलं जातं. पण रामांचं तसं होत नाही. राम अतिशय शांत आहेत, राम अतिशय धीरोदात्त आहेत. राम पटकन सांगतात की माते तू म्हणते तसंच होईल, मला दशरथांनी आज्ञा करण्याची आवश्यकता नाही. दशरथांचं सत्यवचन पूर्ण करण्यासाठी मी वनात सुद्धा जायला तयार आहे. काय वाटेल त्या गोष्टी करण्यासाठी जर मी तयार आहे तर वनात जाणं आनंदाने मी जाईल. हे सगळं ते सांगतात. कारण काय की सुखदुःखे समे कृत्वा लाभा लाभो जया जय. ही जी गीतेमध्ये सांगितलेली स्थिती आहे ती स्थिती रामाची प्रत्यक्ष आहे. आपल्याला रामाचं चरित्र का ऐकायचंय, त्याचं काय महत्व आहे. दरवर्षीच आपण रामाचं चरित्र ऐकतो, दरवर्षीच रामाची कथा ऐकतो, आपल्याला सगळ्यांना ती माहीत पण आहे. आपण टी व्ही सिरियलमध्ये खूप सुंदर पद्धतीने ती बघितली पण आहे, तरी सुद्धा पुन्हा ऐकायचं का. कारण काय आहे की हा जो
लाभ जय अपजय सगळ्याचा एकच सारखं वागणं, त्या दोन्ही वेळेला एकसारखं वागण्याची जी त्यांची मनस्थिती आहे, ती मनस्थिती आपल्याला लाभावी म्हणून हे पुन्हा पुन्हा ऐकायचं. राम सांगतात की मी वनात जायला आनंदाने तयार आहे, पण ह्याच्यावरती दशरथ काय सांगतात? दशरथ म्हणतात, रामा मी वचनांनी बांधल्या गेलेलो आहे, मी वचन दिलंय की मी रामाला वनवासात पाठवीन, पण तू मात्र वचनाने बद्ध नाही आहेस. तू मला तुरुंगामध्ये टाक आणि तू राज्यावर बस, कारण त्यातच मला खरा आनंद आहे. पण तरी सुद्धा राम मात्र ते काही ऐकत नाही, कारण की रामांना माहिती आहे की आपल्या घराची रीत आहे, प्राण जाय पर वचन न जाय. प्राण गेला तरी चालेल पण वचन गेलं नाही पाहिजे, वचनाला खूप महत्व आहे, असं त्यांचं चारित्र्य आहे. आणि अशा स्थितीमध्ये अशा वेळी ते मग आता ह्या सगळा निर्णय झाल्यानंतर त्याची कृती लगेचच काही सांगते की तू वनात जाण्याचा निर्णय घेतला हे बरोबर आहे, पण त्याला फार उशीर करू नको, लवकरात लवकर तू इथून निघून जा आणि तुझी जी अभिषेकाची सगळी सामुग्री जमवलेली आहे त्याच सामुग्रीने भरताला राज्याभिषेक व्हावा अशी माझी इच्छा आहे. राम सुद्धा हा निर्णय तातडीने घ्यायचा ठरवतात आणि ते कौसल्याच्या महालाकडे जातात. कौसल्या आपल्या विष्णूच्या पूजनामध्ये निमग्न झालेली आहे, अतिशय आनंदामध्ये आहे. त्यावेळेस राम तिथे जातात आणि तिला सांगतात की आता मला दशरथांचा वेगळा असा आदेश आहे आणि तो आदेश असा आहे की रामाला राज्य आणि मला वनवास त्यांनी दिलेला आहे. हा शब्द ऐकता क्षणीच कौसल्याला मूर्छा येते, ती खाली पडते आणि तिला बेशुद्ध झाल्यामुळे तिला कळतच नाही की आता काय, इतकी तिची बेशुद्ध अवस्था होऊन जाते. राम तिला उठवतात, तिला जागं करतात आणि तिला सांगतात की तू असं काही करू नको, कारण की त्यांची आज्ञा पाळणं हाच माझा खरा धर्म आहे. आणि अशा वेळी असं त्यांनी सांगितल्यानंतर कौसल्या सांगते की रामा, वडिलांचं पितृवचन पाळणं तुझा धर्म आहे, बरोबर आहे, पण मातृवचन पाळणं तुझा धर्म नाही का? मी तुला आज्ञा केली की तू राज्यावर नको बसू, पण तू वनात तरी जाऊ नको, तू इथेच राहा, म्हणजे तू निदान माझ्याजवळ राहशील. राम सांगतात जे वचन दिलंय ते वचन तंतोतंत पाळणं हा माझा धर्म आहे. मग ती म्हणते काही हरकत नाही, अशा वेळी मी तुझ्यासोबत वनात येते. राम सांगतात तुझा खरा धर्म, तुझा खरा पतिव्रता धर्म हा तुझा खरा धर्म आहे, पुत्रधर्म तुझा धर्म हा नंतरचा धर्म आहे. त्यामुळे तुला इथे अशा विकल अवस्थेत दशरथ असताना तुला इथेच थांबणं अत्यंत आवश्यक आहे, तू माझ्यासोबत येऊ शकत नाही, त्यामुळे मला तू आशीर्वाद दे. खरं म्हणजे पुष्कळ संवाद आहे, पण असा सांगून मी आता पुढे चालतो. त्यानंतर त्या ठिकाणी लक्ष्मण आलेला आहे किंवा आधीच लक्ष्मण भेटलेला आहे आणि लक्ष्मण सुद्धा रामाला सांगतात की आपण असं करू की दशरथांना तुरुंगामध्ये टाकू, मी तुरुंगामध्ये टाकतो आणि त्याच्या विरोधात, तुझ्या रामराज्याच्या विरोधात, राज्याभिषेकाच्या विरोधात जो कोणी येईल त्यांचा निपात करण्याचं काम सगळं काही मी एकटाच सांभाळून घेतो, पण राज्यावरती तू बस, कारण माझी इच्छा आहे, लोकांची इच्छा आहे, स्वतः प्रत्यक्ष दशरथांची पण तशीच इच्छा आहे आणि म्हणून तरी तू तसं कर. राम सांगतात असं शक्यच नाही, कारण काय की माझा जो धर्म आहे त्याचप्रमाणे वागायचं आहे, कारण नुसतं राजकारण असेल, त्याला धर्मबुद्धी नसेल तर ती कुबुद्धी ठरते, वाटेल तो मार्ग चोखाळायला काही हरकत नसतो, पण धर्मबुद्धीच्या मर्यादेमध्ये जर राजकारण मानलं गेलं तर असं वाटेल तसं वागण्याची मुभा मिळत नाही आणि म्हणून आपल्याला असं करता येणार नाही, असं राम त्याला सांगतात, लक्ष्मणाला सांगतात. आणि लक्ष्मण तर त्याचा अनुचरच आहे, भाऊच आहे, त्याने जे म्हटलं तेच त्याचा शब्द प्रमाण आहे आणि त्यामुळे लक्ष्मण ती सगळी गोष्ट ऐकून घेतो. त्यानंतर रामाला निरोप घेण्यासाठी सीतेकडे जावं लागतं, सीतेच्या महालात ते जातात. सीतेच्या महालात गेल्यानंतर सीता अतिशय आनंदाने स्वागत करायला समोर येते आणि बघते तर काय, ती म्हणते महाराज तुमचं छत्र कुठे आहे, तुम्हाला तुमच्यासोबत कोणी मंत्रीगण कोणी कसे नाही, तुम्ही एकटेच कसे आलात मला भेटायला, आणि तुमच्या असं सगळं वातावरण का, म्हणजे तुमच्यासोबत सगळेजण का नाही आहे, काय घडलं काय आहे? ती अतिशय विचारी आहे. त्यावेळेस राम तिला खूप सुंदर संबोधन देतात, तू धर्मज्ञ आहे, तू धर्मचारिणी आहे, चांगल्या कुळातून इथे आलेली आहेस, अशा प्रकारची तू सीता आहेस, असे तिचे सुंदर शब्दांनी त्यांनी तिला संबोधलं आहे. आणि मग ते तिला सांगतात की मला वनगमन करायचं आहे आणि भरताला राज्य मिळणार आहे. त्यावेळेस ती म्हणते, मला कशाच बद्दल काही ती बोलत नाही,
ती म्हणते अशी जर का स्थिती असेल, तुम्ही वनगमन करणार असाल, तुम्ही जर वनात जाणार असाल, तर मला वनात आलंच पाहिजे, तुम्ही मला इथे ठेवू नका. राम तिला परोपरीने समजावून सांगतात की तुला इथे थांबणं फार आवश्यक आहे, सासू सासऱ्यांची सेवा, तुला राज्याची सेवा, अशा बऱ्याच गोष्टी तिला सांगतात. हाच तुझा धर्म आहे. ती सांगते अशा वेळी माझा मुख्य धर्म कोणचा हे मला माझ्या आईवडिलांनी लहानपणी शिकवलंय. मला येतानाच माझ्या आईवडिलांनी सांगितलंय की माझा खरा धर्म हा पतिव्रता धर्म आहे. खरा धर्म हा पतीची सेवा आहे. त्याच्यासोबत अनेकांची सेवा मी निश्चित करीन, बाकीच्यांचंही मी करीन, पण माझा धर्म तो आहे. त्यामुळे मला तिथे वनामध्ये येणं आवश्यक आहे. तिने इतक्या सुंदर तर्कसंगत गोष्टी सांगितल्या आहेत. ती म्हणते वनामध्ये जी भीती आहे ती मला दाखवू नका. राम तिला भीती दाखवतात की तिथे खायला प्यायला मिळणार नाही, सापांचं भीती आहे, तिथे काटेकुटे असतील, तुला खायला मिळणार नाही. ती म्हणते अहो ह्या काय गोष्टी झाल्या, मी तर बालशाली आहे. आणि आपल्याला असं दिसतं तिच्या चरित्रामध्ये, पूर्वीच्या आधीच्या जे बालचरित्रामध्ये येतं की तिच्या लहानपणी चेंडू खेळत असताना, बॉलशी खेळत असताना तिचा चेंडू जातो त्या रथाच्या, शिवधनुष्याच्या रथाच्या खाली, तर ती सहजपणाने तो रथ बाजूला सरकवते आणि खालचा आपला चेंडू काढून ती खेळायला चालली जाते. इतकं ज्या रथ हलवण्यासाठी अनेक सेवक हलवावून ते नेतात, बऱ्याच जणांना ते सरकवावं लागतं, ते ती सहजपणाने सरकवू शकते. इतकं शारीरिक सामर्थ्य, ती सुंदर आणि कोमल दिसणारी आणि अतिशय कोळी असणारी सीता, आपल्याला असं वाटतं की ती अबला आहे की काय, पण तिच्या अंगी शारीरिक सामर्थ्य एवढं आहे आणि मनोसामर्थ्य आणि युक्ती सामर्थ्य तर बघा, ती किती वेगवेगळे प्रकारे रामाला सांगते की मला वनात येणं आवश्यक आहे. ती पुढे जाऊन म्हणते की अहो तुमच्या कुलाला तरी हे शोभेल का की मला राक्षस पळवून नेतील म्हणून तुम्ही नेत नाही आणि मला इथे ठेवता, हे काही त्याला मार्ग आहे का हा? कारण काय आहे की तुमच्यासारखा सामर्थ्यवान लग्नामध्ये पण ज्यांनी लावलाय आणि धनुष्यभंग ज्यांनी केलाय, शिवधनुष्यभंग ज्यांनी केलाय, त्या रामांनी मला राक्षस नेतील किंवा राक्षसांची भीती आहे म्हणून मला इथे ठेवावं, याच्यासारखं काय वाईट गोष्ट आहे? जनक राजाला, माझ्या वडिलांना काय वाटेल याचा विचार करा. आपल्या कुलपरंपरेला ही गोष्ट शोभणारी नाही. जिथे राघव तिथेच सीता, जेथे राघव तेथे सीता, असं सीता सांगते. त्याशिवाय आणखीन ती सांगते की माझ्या लहानपणी एक ज्योतिषी आले होते, सगळे भावार्थ रामायणामध्ये विस्ताराने आलेले आहे. ज्योतिषी आलेले होते आणि त्या ज्योतिषींनी माझ्या लहानपणीच सांगितलं की हिला काही दिवस वनगमन करावं लागेल आणि तिथेही तिची अतिशय आनंदात राहील, त्यामुळे मी यायला काहीच हरकत नाही. शिवाय ती सांगते की कंदमुळं फळं खाणं काही माझ्यासाठी फारसं कठीण गोष्ट नाही, कारण काय की मी कधीही त्या दुःखमय परिस्थितीमध्ये कधीही तुम्हाला माहेरच्या संपत्तीची आणि माहेरच्या संपन्नतेची, राजवाड्यामध्ये असणाऱ्या या ऐश्वर्याची कधीही मी तुम्हाला आठवण करून देणार नाही. कारण बायकांना सवय असते, ती इथे बहुतेक हेरली आहे आणि म्हणून वाल्मिकींनी इथे सांगितलंय की कुठलेही मी माझ्या इथल्या माहेरच्या ऐश्वर्यतेची किंवा सासरच्या ऐश्वर्यतेची कुठलीही तुम्हाला आठवण कधी करून देणार नाही. सहजपणाने मी दुःख सहन करू शकेन. आणि असे सगळे युक्तिवाद तिच्या ऐकल्यानंतर आणि तिचा दृढ निश्चय पाहिल्यानंतर राम तिला परवानगी देतात की वनवासामध्ये येण्यासाठी तू ये. आणि त्याच वेळेस तिला सांगतात की तुझे जे सगळे अनेक साधन सामुग्री आहे इथे ती तू दान करून टाक. आणि राम सुद्धा स्वतःजवळ असणारं जे काही साधन संपत्ती आहे ती दान करून टाकतात आणि मग अशी सर्व तयारी त्यांची वनगमनाची होते. कौशल्याचा निरोप घेणं होतं, सीतेशी बोलणं होतं, लक्ष्मणाशी बोलणं होतं आणि मग ते कैकईच्या महालाकडे जायला निघतात. महालामध्ये जातात आणि हे सगळा समाचार वसिष्ठांनाही कळलाय. ते तिथे येऊन पोहोचतात कैकईच्या महालात आणि त्यावेळेस कैकईच्या दुष्टता आणि क्रूरता किंवा कर्कशता इतकी वाढलेली असते, इतका तिच्या मनावरती कुसंगतीचा परिणाम झालेला असतो की ती पटकन रामासमोर वल्कलं ठेवते आणि त्याला सांगते की तुला वनवासात जाताना इथली राजवस्त्र सुद्धा नेसून जायची नाही आहेत, ती सगळी तुला इथे काढून ठेवावी लागते. ती राजवस्त्र तो राम उतरवतात आणि ते वल्कलं चढवत असताना ती लक्ष्मणाच्या समोर सुद्धा ती वल्कलं ठेवते आणि लक्ष्मण सुद्धा लगेचच ती वल्कलं सगळी धारण करतो. हे पाहिल्यानंतर तिचा इतका काही जास्त वाईटपणा वाढलेला आहे तिच्या मनातला, इतकी ती क्रूर झालेली आहे की ती सीतेला सुद्धा वल्कला सीतेच्या समोर ठेवायला ठेवते. आणि एकदम वसिष्ठ मुनी म्हणतात की तू वनवास फक्त रामाला दिलेला आहे, वनवास सीतेला आणि लक्ष्मणाला दिलेला नाही, त्यामुळे सीतेला तू कसल्याही प्रकारचे असे वल्कल देण्याची आवश्यकता नाही.
आणि दशरथ सुद्धा त्यावेळेस आत्तापर्यंत शांत असलेले दशरथ सुद्धा सांगतात की सीता ही आपल्या घराण्याची कुलवधू आहे, तिला वल्कलक अजिबात द्यायची नाही, ती उलट तिच्यासोबत 14 वर्ष पुरतील एवढी वस्त्र आणि तिला तिचे सर्व दागदागिने तिच्यासोबत घ्या, त्याशिवाय तिला इथून आपल्याला त्याशिवाय तिला म्हणजे अशी वल्कल तिला द्यायचीच नाही. अशा प्रकारे सगळा हा संवाद होतो. राम परवानगी घेतात आणि वनात जायला निघतात. त्यावेळेस सुमंत रथावरती बसलेला आहे. सुमंताला दशरथ सूचना करतात की तुम्ही असं करा की अजूनही रामाचा रथ हळूहळू हळूहळू घेऊन जा. दशरथांना वाटतं, रामालाही आग्रह करून पाहतात की तू उद्या परवा 4-5 दिवसांनी जाणं, कारण की थोडा विचार बदलला रामाचा तर. पण दशरथांची आशा पूर्ण होत नाही आणि सुमंताला सूचना देऊन पाहतात. पण राम मात्र सुमंताला सांगतात की रथ लवकरात लवकर नाही, कारण की सर्व प्रजाजन विव्हल झालेले आहेत, व्याकुळ झालेले आहेत की रामासारखा राजा आम्हाला मिळणार नाही आहे, तर आम्हाला वनात जावं लागणार आहे. आणि कशामुळे तर ह्या कैकईमुळे. कैकईचा धिक्कार सगळीकडे सतत सुरू होऊन जातो आणि रामाचं गुणगान सुरू होतं. आणि अशा स्थितीमध्ये राम त्या वनात जाण्यासाठी निघतात, रथामध्ये बसतात आणि सुमंताला सांगतात रथ हळू नेऊ नको, लवकर लवकर नाही, कारण की इतकं दुःख दशरथांना व्हावं अशी माझी इच्छा नाही आहे. सगळे लोक रामाच्या रथाच्या पाठीमागे सगळे प्रजाजन जायला सुरुवात होते. जिथे राम तिथेच आम्ही, अशी त्यांची भूमिका आहे. आम्हाला सुख दुःखाशी काही घेणं देणं नाही आहे. आम्हाला इथे काय सगळे उपभोग मिळणार आहेत त्याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही आहे, कारण की हा कल्याणकारी अतिशय आनंद देणारा असा हा राम आहे, अशी त्यांची भूमिका आहे. आणखीन त्याच्यामध्ये एक सांगायचं राहिलं की सुमित्रा जी आहे त्या सुमित्रेचा निरोप घेण्यासाठी लक्ष्मण जातो. ते एक थोडं राहिलं तेवढं घेते. लक्ष्मण सुमित्रेचा निरोप घेण्यासाठी जातो आणि सुमित्रेला सांगतो की मी वनगमनाला चाललो आहे. त्यावेळेस तर सुमित्रेने केलेला लक्ष्मणाला उपदेश अतिशय सुंदर आहे. पहा, रामम दशरथम विद्धी माम विद्धी जनकात्मना. रामम दशरथम विद्धी माम विद्धी जनकात्मनाम अयोध्या मटवीम विद्धी गच्छ मातात यथा सुखम. तिने असं म्हटलेलं आहे की राम म्हणजे दशरथ आहे आणि सीता म्हणजे मी स्वतः सुमित्रा आहे असं तू समज, आणि ते दोघं जिथे आहेत तिथे तुझी अयोध्या आहे आणि तू अशा प्रकारे सुखाने तिथे राहा, असा ती सांगते. ती सल्ला नाही देत की तू कशाला जातो वनात, अरे त्याला वनात सांगितलंय, तुला काय कारण आहे वनात जायचं, अशी सर्वसामान्य आई खरं म्हणजे सल्ला देईल. पण ही आई सर्वसामान्य नाही, कशी असामान्य आहे हे आपल्याला इथे दिसतं. राम असामान्य आहे, सीता असामान्य आहे, लक्ष्मण असामान्य आहे आणि त्यांच्यासोबत भरत शत्रुघ्नाची आई सुमित्रा, ही शत्रुघ्न आणि लक्ष्मणाची आई सुमित्रा ही सुद्धा असामान्यच आहे. आणि म्हणून ह्या प्रसंगी अनेक रामायण सांगायला गेलेली असताना अनेक जण मला विचारतात का मग उर्मिलाचं आणि मांडवीचं काय झालं, मग उर्मिला का नाही गेली सीतेसोबत वनात, काय हरकत होती. हा प्रश्न आपल्यासारख्या सामान्यांना पडतो. त्यावेळेस मात्र तसा प्रश्न पडलेला दिसत नाही, कारण काय आहे की लक्ष्मणाचा जो निर्णय आहे तोच उर्मिलेचा निर्णय आहे, राम सीतेचा जो निर्णय आहे तोच उर्मिलेचा निर्णय आहे. वेगळी मतं, वैयक्तिक मतं आणि वैयक्तिक काहीतरी मतभेद इथे आपल्याला दिसत नाही, हे याचं वैशिष्ट्य आहे. आणि असा हा सगळा रथ आता हळूहळू वनाकडे जायला लागतो आणि त्यांच्या सुमंताच्या रथाच्या पाठोपाठ सगळी जनता जाते आणि सारखी म्हणत असते, थांब सुमंता थांब विरे रथ, थांब सुमंता थांब विरे रथ. रथ थांबत नाही आणि हळूहळू संध्याकाळपर्यंत तो तमसा नदीच्या किनारी पोचतो. तमसा नदी येते, त्या ठिकाणी झाडाखाली पर्णशय्या लक्ष्मण करतो, त्याच्यावरती राम आणि सीता अगदी सहजपणाने झोपतात. जसे ते महालामध्ये शांतपणाने झोपलेले आहेत तसेच ते इथेही झोपतात. अशा प्रकारे हे सगळं चालू आहे. आपल्याला असं दिसतं सहजपणाने रामांना काहीही फरक नाही आहे. सुखदुःखे समेकृत्वा लाभाला भजया. अगदी सहजपणाने हे घडलेली गोष्ट आहे, काहीही फरक होत नाही. जसा महालात ते राहतात ते राजा ऐश्वर्यामध्ये आणि आनंदामध्ये, तसेच ते दुःखामध्ये सुद्धा अतिशय शांत आहेत. आणि सकाळ होते आणि अगदी पहाटे रामाला जाग येते आणि जाग आल्यानंतर आपल्याला असं दिसतं की पहाटे जाग आल्यानंतर ते सुमंताला उठवतात आणि सुमंताला सांगतात की आम्ही आता पुढे मार्गस्थ होतो आणि
तुम्ही मात्र काय करायचं आहे याची सूचना ते त्याला देतात. ते सांगतात की रथ तुम्ही अयोध्येकडे घेऊन जा आणि सगळ्या प्रजाजनांना असं दुःखामध्ये ठेवणं आणि त्यांच्या दुःखामध्ये ते असताना माझ्यासोबत त्यांनी असं राहणं मला अजिबात पसंत नाही. कारण काय आहे की राजाचं काम आहे की प्रजेला नेहमी सुखात आणि आनंदातच ठेवलं पाहिजे आणि मी आता राजाही नाही आणि त्यांना मी सुखातही ठेवू शकत नाही आणि त्यामुळे आता मी इथून जातो आणि आम्ही पुढे जातो आणि तुम्ही मात्र वापस जा. तुमचा रथ तिकडे गेलेला पाहून सगळी जनता आपोआपच तिथे पुन्हा अयोध्येला वापस जाईल. आणि राम पहाटे उठूनच राम, लक्ष्मण आणि सीता तिघे जण पुढे निघतात. पहिला त्यांचा जो पडाव आहे तो तमसा नदीच्या काठी असतो आणि त्यानंतरचा ते पुढे जात असताना गुह राजा जो आहे त्या गुह राजाच्या शृंगारवेरपुरी नावाचं जे गाव आहे त्या शृंगवेरपूर तिथे निषादराज गुह राहत असतो. आणि हा गुह राजा जो आहे तो यांचा मांडलिक आहे दशरथ राजाचा. त्याला जसं कळतं की राम, लक्ष्मण आणि सीता वनामध्ये इथे आलेले आहेत ते पटकन त्याच्या दर्शनासाठी धावत पळत स्वागतासाठी तो वेशीपाशी येतो आणि त्यांना म्हणतो की वा तुम्ही इथे आले आहात, तुमचं स्वागत आहे. आणि त्याला कळतं की राम वनवासात आलेले आहेत, दिलेले अनेक उपहार राम स्वीकार करत नाही. त्यावेळेस त्याला आश्चर्य वाटतं. तो म्हणतो का असं काय झालं. मग सगळं त्याला कळतं आणि कळल्यानंतर तो म्हणतो काही हरकत नाही, तुम्ही काही काळजी करू नका. भरताला अयोध्येला राज्यावर बसू दे, तुम्ही माझ्या राज्यावरती तुम्ही बसा, तुम्ही राजा आहात, तुम्ही माझ्या राज्यावर बसा, इथून राज्य तुम्ही करा. त्यावेळेस राम त्या गोष्टीलाही नाही म्हणतात, त्याच्या राजमहालामध्ये जायलाही नाही म्हणतात आणि सांगतात मी वनवास हा मनापासून स्वीकारलेला वनवास आहे, तुम्ही मला म्हटलं तरी मी ह्या गोष्टींचा स्वीकार करणार नाही. असा निर्लोभी, निर्मोही असं रामाचं स्वरूप आपल्याला इथे दिसतं. पुन्हा रात्रीच्या वेळी त्यांनी आणलेला कुठलाही उपहार, कुठलाही आहार राम घेत नाहीत, तर साधी फळं, मुळं आणि कंदमुळं, फळं याचाच फक्त आहार घेतात आणि पुन्हा जी याची शय्या आहे, तृणशय्या आहे, त्याच्यावरती राम, सीता झोपतात. गुहाला प्रश्न पडतो की लक्ष्मणाने स्वतःची शय्या का निर्माण केली नाही. गुह विचारतो मी तुमची शय्या तयार करून देतो. लक्ष्मण सांगतो की मी राम वनवासात असेपर्यंत एकही दिवस झोपणार नाही. कारण काय की मी त्यांच्या संरक्षणार्थ इथे आलेलो आहे. असं रामायणामध्ये आहे की 14 वर्षात लक्ष्मण एकही दिवस झोपला नाही, अविश्रांत त्यांची सेवा केली. गुहाकडे राहिल्यानंतर दुसऱ्या दिवशी राम त्यांना सांगतात की आता आम्हाला पुढे गेलंच पाहिजे, त्याच्यासाठी नावेमधून तुम्ही आम्हाला गंगा नदी पार करून द्या. आणि गंगा नदी पार करण्यासाठी ते याच्यामध्ये नावेमध्ये बसतात. खूप सुंदर वर्णन आहे. नावेमध्ये पहिले ते सीतेला बसवतात, मग राम बसतात, नंतर लक्ष्मण बसतो आणि सगळेजण बसल्यानंतर तिथे बसल्यानंतर सीता गंगामय्याची पूजा करते आणि गंगामय्याला सांगते की आम्ही आज वनात चाललो आहे हे खरं आहे, पण तिथे असताना आमचं संरक्षण कर, माझं संरक्षण, माझ्या पतीचं संरक्षण कर, माझ्या दीराचं संरक्षण कर आणि आम्हाला सुखरूपपणे परत येऊ दे. आल्यानंतर मी तुझी खड्या नारळांनी ओटी भरीन, दही भाताचा नैवेद्य दाखवीन. जी स्त्री सुलभता आहे ती स्त्री सुलभता इथे आपल्याला सीतेच्या ठिकाणी दिसते. आणि मग ते तिथे पुढे जातात प्रयागराजला गेल्यानंतर ते याला पोचतात, भरद्वाज ऋषींच्या आश्रमात पोचतात. भरद्वाज ऋषींच्या आश्रमात पोचल्यानंतर त्यांचे शिष्य भरद्वाज ऋषींचे सांगायला येतात त्यांना की असे असे राम, सीता, लक्ष्मण आलेले आहेत, तेजस्वी तेजपुंज असे तिघही जण आहेत आणि ते आपल्या द्वाराशी आले आहेत. भरद्वाज ऋषी त्यांच्या स्वागतासाठी समोर जातात, त्यांचं पाद्यपूजा करतात, त्यांना खायला प्यायला देतात, त्यांचं अतिशय आदराने स्वागत करतात स्वतःच्या आश्रमामध्ये आणि त्यांना कुशलमंगल विचारतात आणि त्यांना सांगतात की खरोखर आज सीतेची किती कमाल आहे की एक राजकुमारी, एक साम्राज्ञी होऊ घातलेली राणी असणारी ही सीता तुमच्यासोबत आली आहे, त्याची अतिशय तुम्ही काळजी घ्या. त्यांना सल्ला देतात की तुम्हाला नुसतं आता इथे राहून चालणार नाही, तुम्हाला आणखीन पुढे गेलं पाहिजे आणि तुम्ही चित्रकूट पर्वतावरती जाऊन राहा. आणि मग ते तिकडे समोर आणखीन पुढे निघतात. मग ते पुढे गेल्यानंतर गंगा नदी पार करून पुढे गेल्यानंतर ते चित्रकूट पर्वतापाशी जाऊन पोहोचतात.
चित्रकूट पर्वताच्या जवळच त्यांना वाल्मिकी ऋषींचा आश्रम दिसतो. त्या वाल्मिकी ऋषींच्या आश्रमामध्ये ते जातात. वाल्मिकी ऋषी सुद्धा त्यांचं अतिशय आनंदाने स्वागत करतात आणि चित्रकूट पर्वतावरती कुठे त्यांनी राहावं, कुठे त्यांनी थांबावं हे त्यांना सांगतात. आणि हे सांगितल्यानंतर आपल्याला असं दिसतं की त्यांच्याजवळ सामान काय आहे बरं? काहीच सामान नाही आहे. एक 4 कुदळी आहेत, नंतर एक छोटासा पेटार आहे सगळ्या सामानाचा, त्यानंतर धनुष्यबाण आहेत आणि सीतेच्या कपड्यांची पेटी आहे. बस इतक्याच गोष्टी त्यांच्याजवळ आहेत. तेवढ्या कमीत कमी सामग्रीमध्ये लक्ष्मण सुंदर असा मठ बनवतो, सुंदर असा ते आश्रम बनवतो आणि त्या ठिकाणी ते वास करतात आणि रामाने तिथे त्याचा वास्तू केलेला आहे असं आपल्याला दिसतं. अशा प्रकारे हे चित्रकूट पर्वतावरती राहायला जातात. आणि त्याच वेळी आता इकडे काय होतं तर अयोध्येला सुमंत पोचतात आणि सगळी प्रजाही पोचते. प्रजेच्या लक्षात येतं की रामांनी आपल्याला चुकवलेलं आहे आणि राम मात्र तिकडे निघून गेलेले आहेत. आणि दशरथ त्यांची वाट पाहत थांबलेला असतो. कदाचित रामाचा विचार बदलेल आणि राम पुन्हा वापस येतो की काय, पण प्रत्यक्षात तसं घडत नाही. आणि मग आपल्याला असं दिसतं असं होत नाही आणि दशरथांना कळतं आणि रामाचा, सीतेचा आणि लक्ष्मणाचा आठवण काढत त्यांच्या नावाचा पुकारा करत दशरथाचं प्राणोत्क्रमण होतं. सगळ्या जनतेला हळहळ वाटते. आता राज्यात कोण, राज्य कसं चालणार, ही सगळ्यांच्या मनात संशय आणि शंका निर्माण झालेली आहे. त्याच वेळेस वसिष्ठ मुनी सांगतात की भरताला त्याच्या आजोळहून आणायला पाठवा. आणि भरताला आजोळहून आणायला पाठवतात आणि दशरथांचा देह तेलाच्या लाकडाच्या मोठ्या डोणीमध्ये तेलामध्ये बुडवून ठेवला जातो आणि दशरथाला वापस आणल्या जातो. वापस येताना कोणीही असलेले मंत्री कोणीही सांगत नाही की दशरथ गेला आहे, राम वनात गेला आहे. सगळी इकडची काहीही परिस्थिती सांगत नाहीत, कारण की त्याच्यावरती वज्राघात होईल याची कल्पना आहे. आणि म्हणून तो तिथे येतो, भरत अयोध्येत येतो. पूर्वीसारखं आनंदमय वातावरण नाही, लोकांच्या मध्ये उत्साह नाही, एकूणच सगळं वातावरण भकास आहे हे त्याला जाणवतं आणि तो कैकेयीच्या महालात जातो. कैकेयीच्या महालात गेल्यानंतर तो कैकेयीला पाहतो आणि तो आश्चर्यचकित होऊन जातो की कैकेयीचं हे काय आहे स्वरूप. तो विचारतो की दशरथ कुठे आहे, दशरथाचं काय झालंय. त्यावेळेस ती सांगते की दशरथांचं प्राणोत्क्रमण झालेलं आहे, त्यांचं सगळं तुला पुढचं करायचं आहे. त्यावेळेस भरत विचारतो असं का झालंय, प्राणोत्क्रमण का झालं, काय झालं, काय कसे गेले माझे वडील. तर ती सांगते रामाच्या नावाचा पुकारा करत राम 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 असं म्हणत म्हणत दशरथांचं प्राणोत्क्रमण झालं. तो विचारतो असं का झालं, रामाचं नाव का घेतलं, राम कुठे आहेत. तर ती सांगते की राम वनाला गेलेत. तर ती विचारते की वनवासात का गेलेत, रामाला वनवासात का जावं लागलं, काय असा रामाच्या हातून अपराध झाला की ज्यामुळे त्याला वनात जावं लागलं. त्यांनी शंका घेतली आहे की रामाच्या हातून 2 प्रकारच्या चुका तर नाही झाल्या. पहिलं म्हणजे गरीब ब्राह्मणाचं त्यांनी द्रव्य अपहरण तर केलं नाहीये की ज्यामुळे दशरथांनी त्याला शिक्षा दिली आणि वनात पाठवलं. ती म्हणते नाही, हे कारण अजिबात नाही, कारण रामाच्या हातून असा गुन्हा कधी घडणारच नाही. जी कैकेयी रामाला वनवासात पाठवते आहे, अतिशय दुष्टपणाने वागते आहे, तिला सुद्धा असं म्हणवत नाही की रामाच्या हातून चूक झाली, कारण राम अतिशय त्यांचं वागणंच तसं आहे. आणि अशा वेळी मग तो विचारतो दुसरा गुन्हा घडला का, तो गुन्हा कोणचा. तर तो विचारतो की त्यांच्या हातनं एखाद्या स्त्रीच्या कडे वाईट दृष्टी पडली का. तर ती म्हणते नाही, असंही झालेलं नाही आहे. पहा आपल्या इथे चारित्र्याला किती महत्त्व आहे, इतकं चारित्र्याला महत्त्व दिलेलं आहे. इंग्लिशमध्ये एक सुंदर अशा काव्याच्या ओळी आहेत, इफ वेल्थ इज लॉस्ट नथिंग इज लॉस्ट, इफ हेल्थ इज लॉस्ट समथिंग इज लॉस्ट, इफ कॅरेक्टर इज लॉस्ट एव्हरीथिंग इज लॉस्ट. जर संपत्तीचं नुकसान झालं तर ठीक आहे ना, आज नाही उद्या भरून काढता येईल, कारण की संपत्तीचं नुकसान आज थोडंफार प्रमाणात झालेलं असेल तरी फारसं बिघडत नाही, कारण की आपण पुन्हा पैसा कमावू शकतो. आणि शारीरिकदृष्ट्या हेल्थ इज लॉस्ट, जर का शारीरिकदृष्ट्या नुकसान झालं असेल तर ते नुकसान सुद्धा आपल्याला काही दिवसांनंतर ती तब्येत पुन्हा व्यवस्थित होऊन भरून काढता येऊ शकतं. पण कॅरेक्टर इज लॉस्ट एव्हरीथिंग इज लॉस्ट, हे आपल्या इथे चारित्र्याला, अतिशय चारित्र्य संवर्धनाला आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये अत्यंत महत्त्व दिलेलं आहे. आणि म्हणून भरताने सुद्धा प्रश्न विचारला आहे की असं झालंय का, असं काही घडलंय का रामाच्या हातून.
आणि आपल्याला शिवाजी महाराजांच्या चरित्रातली सगळ्यांना गोष्ट माहीत आहे की सुभेदाराची सून ज्यावेळेस त्यांचे सरदार घेऊन येतात आणि ते म्हणतात की आम्ही हा खूप मोठा अफजल खान वधानंतर खूप सारा नजराणा तुमच्यासाठी संपत्तीचा आणलाय, त्याच्यासोबत ही त्याची सून सुद्धा आणली आहे, ती अतिशय सुंदर आहे. आणि ते तिच्या चेहऱ्यावरचा जो हे आहे पडदा आहे तो बाजूला करतात. राम तिच्या शिवाजी महाराज तिच्याकडे बघतात आणि म्हणतात की इतकी सुंदर, आणि मग म्हणतात अशीच अमुची आई असती सुंदर रूपवती, अशीच अमुची आई असती सुंदर रूपवती, आम्हीही सुंदर झालो असतो बदले छत्रपती. शिवाजी महाराज म्हणाले वा काय सौंदर्य दिलंय देवानी या अफजल खानाच्या सुनेला, पण हे सौंदर्य असलं तरी सुद्धा माझी आई जर अशी असती तर मी सुद्धा असाच सुंदर झालो असतो, पण ही माझी आई नाही आणि म्हणून मी हिचा उपभोग घ्यावा अशी माझी वृत्ती नाही. कारण की छत्रपती शिवरायांवर संस्कार कोणाचे झाले आहेत, संस्कार कशाचे झाले आहेत तर रामायणाचे संस्कार झालेले आहेत. रामायणाचे संस्कार हे असे मनामनांवर प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये आलेले आपल्याला दिसतात आणि शिवाजी महाराज त्याचे मूर्तिमंत उदाहरण आहेत. त्यांनी त्या अफजल खानाच्या सुनेची खणादराळ्यांनी ओटी भरली, तिच्यासोबत सन्मानाने तिला तिच्या घरी वापस पाठवलं. हा इतिहास आहे आपल्या देशाचा. आपल्या देशामध्ये परावी या नारी रुक्मिणी समान अशी भूमिका आहे आणि म्हणून इथे भरत विचारतो की रामांच्या हातून असा काही गुन्हा झालाय का की ज्यामुळे त्यांना वनवासात जावं लागलं. ती सांगते असा कुठलाही गुन्हा झाला नाही. त्यावेळेस ते विचारतात मग झालं काय, कशामुळे राम वनवासात गेले. त्यावेळेस ती सांगते की मी तुझ्यासाठी हे सगळं केलं, मी वरांमुळे मागून घेतलं, तू दशरथांना वर मागून घेतले आणि मी सांगितलं की माझ्या भरताला राज्य द्या आणि रामाला वनवास द्या. तुझं राज्य मी निष्कंटक करून टाकलं, तुझ्या राज्यामध्ये आता कसलीही अडचण नाही, तू राज्यावर बसू शकतोस. हे ऐकल्यानंतर भरताला अतिशय वाईट वाटतं. त्याला त्याची मती गुंग होते आणि त्याला कळतच नाही की आईने हे काय केलंय. तो आईला म्हणतो माता न तू वैरिणी, तू माझी आई नाही आहेस, तू माझं हितकर्ती नाही आहेस, तू माझी हितचिंतक नाही आहेस, तर तू माझी उलट वैरिणी आहेस. कारण काय आहे की तू माझ्या हिताचा विचार केलेला नाही, तुला माहीतच नाही, तुला माझा मनोभाव माहीत नाही, तुला माझी श्रद्धा माहीत नाही, तुला माझं प्रेम माहीत नाही आणि तू असं करतेस. हे काय योग्य आहे? तू मला वनात त्याला पाठवते आणि मला राज्यावर बसवते. अजिबातच ही तुझी चुकीची कल्पना आहे. आणि ते तिला तो म्हणतो फक्त मी तुला मारत नाही याला कारण एकच, कारण की मी जर तुला मारलं तर ते माझ्या रामाला आवडणार नाही आणि म्हणून मी तुला मारू शकत नाही, नाहीतर खरं म्हणजे